हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः नमः. शिवशानाथ मित्रांनो, मी काळाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास कार्तिक, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची षष्ठी तिथी आहे, जी अहोरात्र असणार आहे. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो, आजचे मूळ नक्षत्र आहे. दुपारी 1 वाजून 28 मिनिटांनंतर पूर्व आषाढ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, अतिगंड योग आहे. सकाळी 7 वाजून 26 मिनिटांनंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, कौलव करण आहे. रात्री 7 वाजून 6 मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल मित्र. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य तुळ राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे. हे साडेसाती शुभ असेल की अशुभ, हे जाणण्यासाठी आपण आपल्या जन्मकुंडली घेऊन जवळच्या अनुभवी ज्योतिषाकडे जावे आणि त्यांना विचारणा करावी. ते सांगतील मित्रांनो की आपली साडेसाती ही शुभ आहे का अशुभ आहे. अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच धार्मिक सेवा करावी लागणार आहे शनिदेवतेची. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 38 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती जाणून घेऊया मित्रांनो. अस्तंगत ग्रहामध्ये सध्या कोणताही ग्रह अस्तंगत नाही. वक्री ग्रहांमध्ये शनी हा 13 जुलै पासून वक्री झालेला आहे. तो 28 नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे. तर असा शनी वक्री आपल्याला काय फळ देईल हे देखील आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्याला ज्योतिषी समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो राज्ञया प्रवर्तमान सद् ब्रह्मणो द्वितीय श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभावादी षष्टी संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सर दक्षिणायने शरद ऋतू अश्विन क्षमाकर कार्तिक मासे शुक्ल पक्षे इंदू वासरे मूळ नक्षत्रे अतिगंड योगे सकाळी 7 वाजून 26 मिनिटांनंतर सुकर्मा योगे कौलव करणे षष्टी शुभरित वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह पात दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे सकाळी 7 वाजून 26 मिनिटांनी आणि यानंतर दुपारी 1 वाजून 28 मिनिटांनी असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30-31 नोव्हेंबर, दिनांक 3, 4, 7, 13, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक 30 नोव्हेंबर, दिनांक 4 आणि 10. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 28-31 नोव्हेंबर, दिनांक 3, 7, 11 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 30 आणि 31 नोव्हेंबर, दिनांक 10 आणि 16. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक
नोव्हेंबर दिनांक 1, 3, 7, 10, 15 आणि 16. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 31 नोव्हेंबर दिनांक 3, 7, 10 आणि 15. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 29 नोव्हेंबर दिनांक 5 आणि 12. देवमूतीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर मार्गशीर्ष पुढील महिन्यात आपण करू शकता मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून मुहूर्त वेळेमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्याने त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्र. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये षष्टी श्राद्ध कर्म आहे. जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. ते पिंडदान रहित सुद्धा आपण श्राद्धक्रम करू शकता मित्रांनो. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण अपराह्न काळात करा. तेव्हाच आपली इतर सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्र. मित्रांनो, दुपारी 1 वाजून 28 मिनिटानंतर घबाड योगाला सुरुवात होत आहे. हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे आपण याची प्रचिती घ्यावी मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण सुरू करू शकता किंवा ठेवू शकता. राहू काळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. कामामध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा या दीड तासाच्या काळात आपण महत्वाची किंवा विशेष अशी कामे करू नये. इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होईल मित्रांनो. मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.